आजी देतो पोटभरी पुरे मनाला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज पोटभरी पुरे मनाला तुका मने सांडा घाटे केली नका भरू पोटे आज देतो पोटभरी पुरे मनाला बरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी डंगरावा मेरो याल तरी यारी लागली अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरू पुरे म्हणाल तोवरी गेल्या 9 वर्षापासून चालत असलेला आपला श्री दादा हनुमान मंदिर येरणगाव तालुका मारे मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आपण करत आलो. जो आनंद आपल्याला घ्यायचा तो आनंद घेण्याकरता प्रत्येक जण या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतो. कुणाला पत्रावळ्या घेत वाढायचा आनंद आहे, कुणाला ताडपत्री अंथरण्याचा आनंद आहे, कुणाला यांना पाणी आणून देण्याचा आनंद आहे, कुणाला टाळ वाजवण्याचा आनंद आहे.
कुणाला नाचण्यात, कुणाला गाण्यात, ज्याचा त्यानं आनंद घेत 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 9 वर्ष कधी निघून गेले तुम्हाला कळाले नाही. त्यातलं हे वर्ष अगदी मोठ्या दिमाखामध्ये सप्ताह आपला चालू आहे. 3 दिवस आपले निघून गेले. आजचा आपला प्रसादाचा दिवस आहे. उद्या या प्रांगणामध्ये कीर्तन नाचणार. लेकर, आबालवृद्ध सगळ्यांना या गोष्टीची खंत आहे. हे एकदा प्रसाद झाला परत हा आनंद नाही. बरं, एरवी कीर्तन होणार पण सप्ताहातलं कीर्तन म्हणजे वेगळीच मजा आहे गड्या. हा, आता थोडी मावळत चालली, मला त्यात बोलायचं नाही. पण एक तुमच्या काळातला सप्ताह होता मी पाहिलेला. बैलगाडीच्या साठीमध्ये, साठी म्हणतात इकडं, त्यात शिरा असायचा. डुकळे बाबा पावडं बारे द्यायचं, पावडं शिरा खाडायला असायचं. विनायकरी बाबा कसं होतं, गावातून येणाऱ्या महिला कलश घेऊन यायच्या मिरवणुकीला, कलशा डोक्यावर, संबळ असायचा नाचायला. आजही आहे. वा 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 वा, असं मिरवणूक व्हायची दणदणी. गाव नाचायचं गड्या, खूप गाव नाचायचं. आता येतो अंगाला माणसं आनंद विभोर व्हायचो. आणि तो आनंद तेव्हा मंदिरात आलं. आणि एकदा त्या कलशा एकदा आहेत तुमच्याकडे अजून ठेवल्यात 2 तरी. तुळशी वृंदावन असायच्या, पताका असायच्या. सगळे नाचून नाचून दमायचे, मंदिरापुढे येऊन बसायचे. मग कोणी महाराज यायचे आणि मग ते प्रसादाचं कीर्तन त्यांनी सांगायचे, निरूपणाचं कीर्तन असायचं. मग त्या कीर्तनामध्ये कोणी मृदंग वाजवला, जसं आदरणीय आमचे हृदयस्थ मित्र मृदंग सम्राट, मृदंग महर्षी, मृदंग तालमणी दुकडे महाराज तुमच्याकडे आहेत. असे वा, गोड 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 असे गोड मृदंगाचार्य असायचे. मृदंगाचार्यांनी मृदंगावर ताल धरायचा. पंचपदीला विणा यायचा. पंचपदीवाल्या बाबाने विणा पंचपदी घेऊन कीर्तनकाराकडे द्यायचा. आणि सगळी मंडळी अशी कीर्तनकाराच्या आजूबाजूला बसायची. आणि डोळ्यात एकच पाणी असायचं, हे उद्या नाही बरं, हे परत जे उद्या नाही, गेली ही घडी परत नाही मिळणार. गेला हा आनंद परत घ्यायला कदाचित आपल्याला उद्याचा दिवस मिळेल का. पण बाबा पांडुरंगा, आम्हाला आजचा दिवस दिला ना. मोठ्या गुण्या गोविंदानं लोक आनंद घेत होते. आजही तो आनंद तुमच्या गावात मला दिसला गड्या. वा, गोड आनंद. आबा वृद्ध, जोपर्यंत ह्या टोप्या, हे पदर, जोपर्यंत ही सगळी राहाटी गावाकडची आहे ना, तोपर्यंत गावाकडचे सण उत्सव सप्ते असेच दिमाखात होत राहतील बा. यांच्यामुळे नाक घासून तुमच्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणविंदावर कोटी कोटी वंदन करतो. आणि शेवेला सुरुवात विठ्ठल. आज प्रसादाचं कीर्तन अर्थात काल्याचं कीर्तन. ज्यांनी ज्यांनी जी सेवा केली, ज्यांनी ज्यांनी देवाचं भजन केलं, ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं ज्यानं जमल ते काम केलं, परमात्मा पाहत होता. हे सगळ्याकडे नजर आहे त्याची, प्रत्येकाकडे आहे. निलेश भाऊचन माझा आता काट्यावरच विषय झाला. सगळ्याकडे पाहतोय बरं का. प्रत्येक जण कोण काय करतं सांगायचं काम नाही दादा त्याला, नाही त्याच्यापासून नाही. मग तो सगळ्यांना आजच्या दिवशी ज्यानं जे जे काम केलं त्याचा प्रसाद देणार आहे, पगार देणार आहे. याला पगाराचा दिवस आहे म्हणलं जातं. पगार म्हणतात याला आजच्या दिवशी. मग हाताने टाळी ज्यानं वाजवली, भगवंताचं नामचिंतन केलं. भानुदास महाराजांचं जर तुम्ही तेवढं एक चरित्र गोड आहे तेवढं जर ऐकलं, पहिला काला या कलियुगातला पहिला काला वाळवंटामध्ये झाला होता. नामदेव महाराजांचं कीर्तन चाललेलं होतं आणि कीर्तनामध्ये ज्ञानोबराय गेलेत. जनाबाई म्हणल्या, ज्ञानदेवा म्हणा अभंग. अभंग म्हणताना कीर्तन रंगलं, पितांबर फिटेपर्यंत देव नाचला. भानुदास गीते गात
कीर्तन संपल्यावर करणार त्याला. दमलेत माणसं 2-3 दिवस टाळ्या वाजून बरोबर दमलेत का नाही टाळ्या वाजून बरोबर हवं म्हणून जायचं तुम्ही आपले सवय लई मजा. तुम्ही थोड्या वेळानं बघा आता पट्ट्यावर गाडी चाललं पण चाललंय ते केशा सोडेपर्यंत बघ. जिथं तो काला झाला होता त्या काल्याचं वर्णन आहे का ह्या आज जो मी प्रसाद बोललो प्रसाद मला तो प्रसाद द्यायचा पटकन निघायचं अभंगाकडे तो प्रसाद देण्याकरता काय काय करावं लागतं जे करावं लागतं ते वाळवंटामध्ये नामदेव महाराजाच्या कीर्तनात तिथं एकच टाळे दारी चंद्र भागे वाळवंटे. देव पांडुरंग नाचत होता ओढून घेतले कासरे मी बाकी काही केलं नाही. मी पहिले टांगे हाकायचो हाके आहोत मी मला माहित आहे ते कसं ओढावं काढणे टाकून बरोबर फिरून घेतो काय त्याला करावं टायमामुळं करावं लागत त्यांनी. हा माफी असावी. ठळ परमात्मा प्रसाद देतो पण कधी प्रसाद देतो ते भजन केलं तर मला हे द्यायचंय. प्रसाद उगा नाही देत तो आणि कुणालाही प्रसाद दिला नाही आजवर त्यानं ज्यानं भजन केलं त्याला मात्र दिल्याशिवाय राहिला नाही ही गोष्ट सत्य आहे. प्रसाद घेण्याकरता हातावर मी नेहमी सांगत असतो एक सूत्र आहे बघा ज्याला वाटतं ना माझे पाय लोक धुतात माझ्या पायाचं तीर्थ लोक घेतात त्यानं पाय आधी पवित्र करावे. पाय कशानं पवित्र होतील पाद पवित्रम यदी तीर्थयात्रा त्यानं यात्रा कराव्या आणि लोकांच्या ताटात पाय ठेवला आणि त्यानं धुतले तरी केळच नाही यायची का खात्री आहे. तसं हात पवित्र कशानं होतील हातावर प्रसाद मिळावा असं वाटतंय. हात पवित्र जर करायचे असतील तर त्याकरता काय करावं लागेल हस्तो पवित्रम यदी दान आणि पुण्य. दान तर करायला तेवढं नाही आपण तर लोकांच्या पाकिटावर जगलेलं आपल्याकडं तितकं नाही ना मग काय करायचं पुण्य. पुण्य कशानं प्राप्त होतं टाळे वाजवल्यानं भजन केल्यानं. मग आपण भजन करायचं ज्ञानोपा माऊली सगळे 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 माऊली जय हो. संतांचं भजन केलं का देवापर्यंत पोचतं म्हणून हे भजन आहे यानं पुण्य लाभ होतो. आणि मग आता भगवंत म्हणणार एरंडगावकर सज्ज आहात का हो सज्ज भजन केलं नाही इतक्यात बस एवढं लय झालं एवढं फार झालं. एवढ्यानं देवाची द्वारी उभा दिवसभरी असं नाही सांगितलं ज्ञानदेवानं. हा त्यांनी सांगितलं क्षणभरी क्षणात होईल पण क्षणभर भजन मन लावून. आता लेकरांनी भजन केलं बघा मन लावून केलं मन लावून क्षणात लय बा पाहिजे असं नाही असं क्षणभर भजन. आपल्याला थोडं उरला 1 तास आता एकही राहिलेलं नाही आपण तेवढ्यामध्ये जेवढं होईल तेवढं आपल्याला 12 वाजेच्या आत हे सगळं संपवायचं हे सगळं थांबवायचं आणि प्रसाद घ्यायचा जो भगवंत देण्याकरता तयार आहे. असाच प्रसंग घडला
आणि त्या प्रसंगाचं वर्णन करण्याकरता आज आपण अभंग निवडलाय. भजन करा विठ्ठल. तुकोबारायानं त्याचं चित्रीकरण करून ठेवलंय. तुम्हाला जर प्रसाद पाहिजे असेल, तुम्हाला जर प्रसादच हवा असेल तर देवाच्या माग माग काय करा प्रसाद खाण्याकरता. शिट डाऊन. सध्या इंग्लिश मीडियम चालू आहे त्याच्यामुळे इंग्रजीत बोलावं लागतं. पर्याय नाही. काला आहे तसमे ना, जसा आला तसा घ्यायचं. इकडून वारा आलं का ती इकडे करायचं, इकडे उठ नाही. पर्याय नाही. लेकर आहे बसा. पाणी बिणी लागलं माझ्याकडे आहे, गुळ आहे, हार आहे, फुलं आहे. तुम्हाला काय जे लागेल, मोबाईल सुद्धा आहे, देऊ का? पाहिजे असेल सगळं आहे. ज्याला जे पाहिजे ते आहे रे. भजन पाहिजे तर भजनी आहे, साऊंड पाहिजे असला तर सचिन दादाचा आहे, व्हिडिओ पाहिजे असेल तर तेव्हा प्रशांत भाऊ विठूचा 16 चॅनल आहे. इकडं मृदंगासाठी आमचे सुपेकर बाबा आहे, इकडं ऑर्गनसाठी आमचे चंद्रकांत बाबा आहेत, इकडं गायनासाठी सगळी मंडळी सज्ज आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल, जे जे पाहिजे त्यानं ते मागायचं. काय करायचं बबे? काय करायचं? मागायचं. पैसे पाहिजे तुला, पाकिट मिळलं का देतो. सगळं आहे. फक्त उठून जायचं नाही. माग मंडपाच्या बाहेर बसलेल्या महिलांना मंडपात जागा द्यायची नाही, त्यांना मध्ये बोलवायचं. पारावर बसले तरी चालतील पण मध्ये बोलवायचं, कारण जागा आपली त्यांची नाही. करा भजन विठ्ठल. श्रीकृष्णाचं वर्णन आहे. आणि आजच्या दिवशीचा कीर्तनाचा एक नियम असतो. महाराज आजच्या दिवशी कीर्तनामध्ये इकडचं तिकडचं आत्ता जे बोललं हे चालणार नव्हतं. मग नियम आहे, दंड काय तुम्ही घालून दिलेला, त्याला प्रमाण नाही पण दंड काय. दंड कसं आहे, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं नामापरच बोलावं. नामाचा प्रचार प्रसार करण्याकरता जे साधन लागतं ते त्यानं उच्चारावं, ते तुम्हाला सांगावं आणि त्याचाच उच्चार करायचा. त्यानं नामपर सोडून दुसरे पत्रावळ वाढायची, नामाची पत्रावळ वाढायची दुसऱ्या दिवसापासून. तर रात्रीच्या कीर्तनापर्यंत त्याला थोडं बंधनं कमी आहे. त्यानं भारूड चालेल, कूट चालेल वगैरे वगैरे. यडका घेतला तरी चालतो, इथं चालतं. परंतु रात्री येणारा कीर्तनकार, जागराची सेवा म्हणलं गेलं, जागराच्या सेवेला चंदू भाऊ त्या कीर्तनकारानं मागणीपर अभंग घ्यावा आणि त्याच्यावरच बोलावं. संतांनी देवाकडं काय मागितलं, आपल्याला देव काय देणार आहे त्याकरता मागणी सांगायची. आणि आजच्या दिवशीचा कीर्तनकार परत बांधलाय नियमानं. त्याला नियम काय आहे? चरित्र ते उच्चारावे. केलं पण कुठं केलं? कृष्णाचं चरित्र 3 ठिकाणी आहे. जन्म झाला एका गावाला, यमुनेतून गेला पलीकडच्या दुसऱ्या गावाला. एक गाव इकडचंही म्हणावं लागेल, जिथे त्याला प्रागट्य झालंय देवाचं. दुसरा तिकडं खेळ खेळला, रांगला रिंगला, आणि तिसरा राजा होऊन बसला. 3 गावाचं चरित्र घ्यायचं. चरित्र ते उच्चारावे पण कुठले? केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं वर्णन करायचं. बरं ठीक आहे. मग त्या गोकुळामध्ये त्यानं काय काय लीला केल्यात म्हटले? कुठल्याही लीलाचं चालेल. शौर्य कर्म चालेल, त्यानं केलेल्या चोऱ्या. चित्त चोर नंदाचं नंदन म्हटलं, त्यांनी गवळणीचे चित्त चोरलं तेही चालेल. गवळ्याबरोबर खेळला पळला, पोरांच्या टोळ्या केल्या चोऱ्या तेही चालेल. गायी वळल्या चालेल. चरित्र तुम्हाला कुठलं सांगायचं पण गोकुळातलं सांगावं. असा प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाचं वर्णन आज आपण सेवेसाठी जे निवडणार आहोत तीच आहे. तिथलं वर्णन आहे. काय वर्णन आहे म्हटले? भगवान त्या गोपाल कृष्ण गोपाळांना म्हणत होते, पोराओ, अय पोराओ,
हो म्हणायचं. काय म्हणायचं असं ते म्हणत होते. आवाज दिला, अरे तब्येती का अशा झाल्या? पोर म्हणले जेवलोच नाही. म्हणजे खायला नाही घरी. अरे एकाच्या चेहऱ्यावर तीच नाही ना, बघा कसे सुरकटले तुम्ही तिथलं. पोर म्हणले ते सगळं खरं आहे, पण आमच्या घरचं सगळं विकायला जातं ना आम्हाला. गवळे याची ताक पिरे हो ना पोरी. आमच्याकडे सगळं ताक येतं. म्हणले मग त्यानं काय होतं? काय नाही म्हटले, इकडच्या दरवाजानं येत. तुम्ही काय असले रे? त्याला पर्याय नाही म्हटले. देवा एक काम करा, मी सांगतो ऐका. आज घेतलेल्या शेवीसाठी अभंग आहे सांगतो. म्हटलं काय करा? काय नाही, काय करा तुम्ही. तुम्हाला जर पोटभर खावा असं वाटत असेल, म्हणजे लय खावरे आहोत आम्ही, पण खायला देत नाही घरची. काय करतात? आमची आई विकायला नेते. म्हणले मग घरी म्हणले किड्याचे वांगे, वाकड्या भेंड्या, नासलेलं दूध. जे डेअरीवाला चलत नाही, बाब्या दही घेतो का? दही म्हणत नाही, नासलेलं. तो बापाला विचारून काय खातो, काय म्हणा ते खात्या का काय म्हणावा. तुमच्याकडे नसतेच दही, तिकडं होतं. बरं म्हणले मग चांगलं जातं. अरे खायला नाही म्हणून तब्येती नाही देवा. काय करावं लागेल त्यासाठी? तुम्हाला पोटभर खायचं, मग माझ्या माग या आलं तरी यारी लागलं. आवगे माझ्या मागे माझ्या माग या. काय होईल त्यानं? त्याचा परिणाम असा होईल, आजी देतो पोटभरी. आज मी तुम्हाला पोटभर देणार. किती देणार? त्याचं माप सांगितलंय, पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही पुरे म्हणेपर्यंत देईल, पण नियम आहे, पुरावा ऐकून ठेवा. ते सांगत होतो. काय नियम आहे? त्यासाठी एक नियम गोड आहे. त्यासाठी नियम आहे, हळू चालायचं, हळू चला. दुसरा नियम, गप्पा मारायच्या नाही, कोणी कोणाशी न बोला. कशासाठी? पोटभर खाण्याकरता. हा तुम्हाला मी सांगितलेला नियम आहे. बर, तुमचं कसं झालं? तुम्हाला सवय लागली या प्रपंचाच्या, संसाराच्या, या कच्च्या कण्या खाण्याच्या. आता त्याचं वर्णन आपल्याला तेवढा वेळ आपल्याला मिळालच असं मला नाही वाटत आता. पण त्या कण्या घाटे खाऊन तुम्ही पोट भरतात. तुका म्हणे सांडा घाटे येणे नकावरू पोटे. चांगलं खायला घालतो. त्याकरता काय करा? माझ्या माग या, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. अशा आशयाचा गोड अभंग तुकाराम महाराजांनी त्या रूपकामध्ये रूपक करून तो अभंग गाथ्यामध्ये दिला. त्या अभंगाचं वर्णन करण्याकरता आपल्याला थोडा जेवढा वेळ मिळेल तेवढा आजच्या कीर्तनासाठी गोड ज्यांची गायनाची साथ असे ज्ञानेश्वर महाराज आहेत. प्रत्यक्ष ज्ञानोबरायचं समाग मी बोलून गेलो. वाळवंटामध्ये कीर्तन होतं, ज्ञानोबराय तिथं गायलं होतं. प्रत्यक्ष ज्ञानोबराय आपल्या कीर्तनामध्ये. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांच्या साथीला साथ देणारे आदरणीय गणेशजी, जे सगळ्या देवांचा आद्य देव म्हणून मानले गेले. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, गणपती बाप्पा की जय हो. येणारच आहे तुमचा आता 14 तारखेपासून आगमन होणार आहे. चला अशा गणेश महाराजा करता सुंदर गोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच पद्धतीनं आमचे ज्यांना कशाची शोक नाही, फक्त शोक त्यांना कीर्तनाचाच आहे, असे अशोक महाराज. वा, महाराजांचा सुद्धा कोटी दंडवत. तत्पद्धतीनं सगळे आता नावं मी काय नाही, ललित महाराजापासून तर महाराज सुपेकर महाराजापर्यंत सगळे महाराज. आता सगळे महाराज इकडे युट्यूबवाले पासून तर इकडे आमच्या सचिन महाराजापर्यंत तिकडे त्यांचा गोड असा साऊंड आहे सचिन महाराज. तत्पद्धतीनं तुम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी, आयोजक, संयोजक, नियोजक, ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग आला, ज्यांचा फोन पाहिला आला होता, असे आमचे निलेश भाऊ म्हणले बाबा तिथं मीटिंग चालू आहे, ते नंबर पाहत होते. बरं झालं मिस लावून घेतलं. बरं झालं म्हणलं. झालं का? झालं. पण म्हणले पैसे किती घेतात? म्हणलं 25 रेट लावले सध्या, तुम्ही बघा काय द्याल ते. म्हणे 21 भरू. म्हणलं 51 भरा. आपलाच बाबा आहे, जवळच्या माणसाला जास्त देत जा. ते म्हणजे चालेल. म्हणे मस्त पैसे आमच्याकडं, काय तुम्हाला भरायचे ते भरू. असं झालंच नाही आमचं, हे सांगू राहिलो मी. त्यानंतर बरेचसे आमचे ज्ञानेश्वर भाऊ असतील, संजू भाऊ असतील, समजतं ही सगळी तरुण मित्रमंडळी, सगळ्यांचे पुन्हा भरपूर फोन आले. तर पद्धतीनं आमचे गोडेगावून आलेले महाराज मंडळी, सगळ्यांचं आता प्रत्येकाचं मी कीर्तनामध्ये एक विनय करी बाबापर्यंत सगळ्याचं नाव. बरं का दिदे,
सगळ्यांना मी कीर्तनामध्ये घेणारच आहे, कीर्तनामध्ये सगळ्यांना बोलवणार आहे. म्हणून अशा कीर्तन सेवेसाठी सगळ्यांची साथ गरजेची आहे. आणि तुम्हाला नियम आहे एक, सगळ्याला माझ्या सहित एक नियम आहे. काय माहिती, कीर्तन राहिले आपलं कंप्लीट किती वाजले तुमच्या गाड्याला? पावणे 11. पावणे 11. तर पावणे 12 पर्यंत कीर्तन का किती? तर पावणे 12 पर्यंत फक्त शांतता पाळायची. काय करायचं? शांतता. आपल्याला शांतता याचा अर्थ असा, कोणाला जर वाटलं मला पाणी प्यायला जायचं तर जाऊन यायचं, पण त्यांना संगतीला कोणाला न्यायचं नाही. तर मग याचं लय पोट दुख राहिलं, सर मी जाऊ का याच्या बरोबर, असं नका करू. कोणाला गुडघ्याला लय कळ लागली म्हणून यानं एक पाय पसरवला का आपण दोन्ही नका पसरावा. 1 तास फक्त. का माहितीये, शूटिंग चालली आणि आपल्या मंदिराचा, आपल्या सप्त्याचं, आपल्या गावाचं शूटिंग व्हावं. मलाही आनंद वाटला याचा. का माहितीये, आतापर्यंत आपलं शूटिंग झालेलं. आपल्या गावाला सप्ताह कसा होतो, आपले पाहुणे, आपले मित्र. उद्या तुम्ही विटूचा 16 नावाचा चॅनल सर्च करणार आणि ते दुसऱ्याला पाठवणार आहे. मग ते पाठवताना असं नको व्हायला का आपल्याच गावाचे कसे तरी बसले आणि कोणीतरी मिसरीला येतं आणि कोणीतरी चुनाला येतं, हे व्हायला नको. कसं आपलंही थोडंसं डिमांड टिकावं म्हणून करता युट्यूब जर आहे ना, तर आपणही सरळ बसलं पाहिजे. तर आपल्या पाहुण्या रावळ्याचे आपल्याला फोन येतील, काय इज्जत दौड त्या कीर्तनाला बसले काय असं कोणीतरी आपल्याला म्हणायला नको. याच्याकरता सगळ्यांना म्हणून नियम सांगितला. बाकी मी काय बोललो ना, तुमचा नियम, तुमचे कीर्तन, तुमचं गाव, तुमच्या गावाला आलं, तुमच्या गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला पाहिजे. पण ही कॅमेरा पुढे आहे म्हणून बोललो. विठ्ठल कीर्तनाचा आजचा दंडक आपण पाहिला. आजच्या दंडकाप्रमाणे, आजच्या नियमाप्रमाणे कीर्तन हे गोपाल कृष्णानं केलेल्या लीला. आजचा अभंग आहे याला तरी यारे लागे. पण यामध्ये ना देवाचं नाव आहे, ना गावाचं नाव आहे, ना कोणाला म्हणतात त्याचं नाव आहे. अभंग अख्खा वाचला का अभंग मध्ये असं दृष्टी पुढे येतं. कोणाला बोलवलं? याल तरी यारे लागे. मग गणेश बाबाला बोलवलं, अशोक बाबाला बोलवलं, ज्ञानेश्वर माऊलीला बोलवलं, विनेकरी बाबाला बोलवलं, दादाला बोलवलं. कोणाला बोलवलं? नेमकं कोणाला बोलवलं? बरं, जो बोलवणार आहे तो कोण आहे? हाक मारली, ओ लाल कपडीवाले. पण कोणाला? लाल कपड्या तर 2-4 जणांचे. आवाज कोणी दे? नेमकं कोण? ओळखायचं कसं? चला आपण ओळख करून घ्यायची की एकदा. आणि तसाही गोपालकृष्ण जन्मोत्सव सोहळा जवळच आलाय. उद्यावर सोहळा येऊन ठेपलाय. तर थोडस कोण म्हणतंय हे आणि कोणाला बोलवतंय या आशयाचा विचार आपण कीर्तनामध्ये सुरुवातीला मांडू. या भजन करा विठ्ठल. अशा आशयाचा आपण विचार मांडणार आहोत. कोण बोलवतंय? तर जे बोलवतंय. पुन्हा डबल बघ, आपण पुन्हा फिरून घेऊ. कोण बोलवतंय? तर ज्यानं बोलवलंय त्याचं नाव देव आहे. त्याचं नाव देव आहे. कोण आहे देव? मग देव जर आम्ही पाहिला तर आम्हाला देवाची एक ओळख संतांनी सांगितली. या देवानं एक नाही ना अवतार धारण केला आतापर्यंत. देवानं जेवढे अवतार धारण केले, जेवढ्या अवतारामध्ये देव आला तेवढा आम्ही वेगळाच पाहिला. अनंत रूपे अनंत वेसे पण देव वेगवेगळ्या रूपात दिसला. देवाचे श्रीमद भागवतामध्ये जर पाहिलं तर 28 अवतार आपण पाहिले. पटापट वेळ 28 पाहिले, पण मुख्य आपण 10 अवतार मानले गेले देवाचे. 10. हा देव कसा होता? मला जे कोण बोलवत ह्या अभंगाशी आपल्याला संलग्न बोलायचं. हा कोण हाका मारतोय? मग त्याची ओळख करून घेऊ पहिले आपण. याला तरी म्हणतोय, कोण म्हणतोय या, त्याची थोडी ओळख करून घेऊ. तो कोण आहे? तर 8व्या अवतारामधला गोपालकृष्ण नावाचा जो देव आहे त्या देवाविषयी बोलायचंय. चला, गोपालकृष्ण 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण नावाने होते. हे गोपालकृष्ण पाठीमागं बघायचे का आपल्याला? चला तर थोडं मागं नामदेव महाराजांच्या परंपरेनुसार एक नामदेव महाराजांना 10 अवताराचं वर्णन केलेलं एक अभंग आहे आणि त्याच्याकडे आपण वळूया. विठ्ठल कसा होता हा देव? पहिला
मासा होता म्हणलाय. मासा कसा होता? आकार माशाचा आहे त्याला. हा देव मासा होता, हा पाण्यात राहायचा म्हणले. बरोबर. कशावरून? बागुल नावाचं एक प्रकरण आहे बघा, लय गोड आहे. अशोक बाबा बागुल. हा, पहिला बागुल तो कैसा पहिला बागुल तो सांगायचं मला. आलं तरी म्हणणार कोण आहे? ओळख. दुसरा हा मासा होता ना, हा मासा पाण्यातून बाहेर आलेला. काय गोड वरून बघत किती गोड केलेली आहे. पाण्यातून बाहेर आला, जमिनीवर चालू लागला. पाय कधी कधी पोटात घालून घ्यायचा. जमिनीवर राहत नसायचं, मग तो पाण्यातही जायचा, नुसता जमिनीवर नाही. दुसरा बागुला बोलते, दुसरा बागुला बोलते. पाण्यातून बाहेर आला निमा निमा. चला, मला 8व्या पर्यंत आणून सोडायचा. याला तरी म्हणणारा कोण? तिसरा. ऐका, लईच गोड आहे. तिसरा. आता हा तिसरा जेव्हा झाला ना, त्यावेळेला याचा अवतारच लय गोड आहे. पाण्यातून जमिनीवर आला, जमिनीवर खेळता खेळता जमिनीवर पाणी टाकलं, आणि एकदा पाणी आणि जमीन एकत्र झाली. त्याला तुमच्याकडे काय म्हणता आजोबा? पाणी आणि जमीन एकत्र झाली, मातीन पाणी एकत्र झाले, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? चिखल. त्या चिखलात बसला. हा, तिसरा बागुला बोलत, तिसरा बागुला बोलत. गाडी पण अजून गाडी निघायची सुरू झाली. हाच तिसरा पाहिला. काय झाला? वरा डुकर. पाताळात गेलेली पृथ्वी दाडावर धरून वरती आणली म्हणले. सगळ्या देवांना सुखी केलं. मला 8व्यात न्यायचं बघतो. हा चौथा जो झाला का देव बघायचा आहे. चौथा हा गोपालकृष्णाकडे न्यायचा ना तुम्हाला. कोण बोलवतंय ऐका ना. ते गोपालकृष्ण चौथ्या वेळेला चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी.
हा नादच वेगळा आहे. आमचं ललित बाबा म्हणजे काहीतरी डोक्याबाहेर आहे. विचार नाही करत. मी फोडून पाहिले बोट काही दिवस, पुन्हा असा लांबून वंदन करतो. लय लागत ऐका ना, तुम्हाला 5वा देव ऐकायचा आहे. मी 8व्यात आणणार फक्त. जो म्हणला ना, जो यालं तरी तिथपर्यंत आणून सोड. ऐका 5वा. 5व्या वेळेला हा देव पाण्यातून निघाला मासा. लक्ष ठेवा, कोणा जर कीर्तन विचारलं ना, मग एवढं बसलं पाहिजे कीर्तन. उगा पैसे वायाच नाही गेले पाहिजे आपले. लेकराला जरी विचारलं ना आता घरी जाऊन, सांग देवाचे 10 अवतार, खट्टा मोजले पाहिजे त्यानं. पहिला मासा, दुसरा कासव, तिसरा वराह, चौथा नरहरी. ते वर माणसासारखा नाही, जनावरासारखा, पण सगळे अवयव माणसाचे. हा नरसिंह. 5वा देव माणूस व्हायला गेला. 5व्यांदा माणसाचा वेश धारण केला, पण असा लहान बटू वेश धारण केलाय. वामन अवतारामध्ये देवाला. बळीकडे गेला, बळीकडे भीक मागितलं. तर तो ब्रह्मचारी वेश आहे म्हणले. 5वा बागुल ब्रह्मचारी, 5वा बागुल ब्रह्मचारी. पाहिला 5वा अवतार देवाचा वामन. चला 6वा एकाच चालीत म्हणतोय आपण का, नको गडबड परत. हा लईच 6वा. ही प्रसिद्ध चाल आहे याच्यासाठी. अनेक चाली लावून तुम्ही म्हणू शकता, पण प्रसिद्ध चालीनं म्हणलं का बरोबर. ऐका 6वा. हा 8वा सांगायचा मला, जो याला तरी म्हणतोय त्याच्याविषयी बोलत होतो. 6व्या वेळेला देव जेव्हा वामन अवतारामध्ये बळीला पाताळामध्ये घातलं, भिक्षा मागितली, बळीच्या माथ्यावर पाय दिला. प्रकरण पाहिलं आपण. 6वा बागुल बोलती, 6वा बागुल बोलती. एकच राहिला बरं आता 8व्याला पोहोचायला. 7. कोण होता 7वा देव? 7वा बागुल सत्वाचा. 7वा बागुल सत्वा. आता ऐका, जो आपला महत्वाचा जिथपर्यंत टप्पा आपल्याला उडी मारून जायचं होतं, जिथपर्यंत प्रवास करून जायचं होतं, हाय याला तरी अरे लागे म्हणणारा कोण? हा गोकुळामध्ये ज्याची मोठी ख्याती आहे
आठवा बागुल बोलली आठवा कंसाला मारलं सगळ्या दैत्याचा नाश केला. त्याचं नाव आहे गोपाल कृष्ण भगवान. तो आहे हा बोलवणारा, तो आहे हा म्हणणारा. याल तरी अरे लागे हे म्हणणारा. इथपर्यंतचा प्रवास आहे. आणखीन अजून थोडस जर पुढे जाऊन सांगायचं झालं ऐकाच. पृथ्वीवर दैत्य मातले, दैत्याचा जास्त प्रादुर्भाव झाला आणि पृथ्वीला ओझ झालं. आठवा सांगतो हा देव सांगायचं मला. याला तरी म्हणणारा कोण आहे? पृथ्वीवर दैत्य मातले ते फार गाराने सुरवर सांगू आले. जन्माला कामात येईल बरं आता आपल्याला. हा मग ते काय तांबटे राहू द्या थोडे वेळ. ओ तांबटेवाली 5-10 मिनिटं कीर्तनात या. तांबटेला भारी होती. विठ्ठला दैत्य मातले म्हणून गाराने सांगण्याकरता धरती माता वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाय तोय सांगत. काय सांगू लागले? बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता. मग ब्रह्म इंद्राने बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्दिसी. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे आता करतील स्तुती सावधान चित्ती परिसावे. माझ्याकडे कांद्या उगा 10 मिनिटासाठी. हा अवतार जसा पाहिला आपण 8वा, असा तुम्हाला मी 8वा अवतार सांगतो. नामदेव महाराजाच्या परंपरेत अभंगानुसार सांगतोय. हा कोणी कसा वाचला असेल मला माहित नाही. मी जो पाठ करून आलो 2-3 पानं त्यातले 2 संपले, एकच राहिला आता. तेवढं झालं का संपलं आपलं भांडवल. तेवढंच आहे. मग काय आता 2-3 पाठ रात्री उशिरापर्यंत झोपलो गेलं. तेवढंच झालं. जेवढं झालं तेवढं वाचलं तेवढं सांगणार मी. आणि तेवढं तुम्हाला ऐकावंच लागेल आता. हा ऐका ते ललित बाबा. मग गेल्यावर ही धरती माता रडू लागली. त्यांना सांगू लागली. सांगत असताना ज्यांनी ऐकलं त्यांनी पटकन तात्काळ मीटिंग बोलवली. मीटिंगला पहिला फोन कोणाला केला? शेषाला. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता. शेषाच्या डोक्यावर ही जी पृथ्वी आहे तो शेष बोलू लागला देवा मला यायचं नाही. म्हणले का? नको 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 नको. 14 वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष. मागचा जन्म रामाचा होता तुमचा. रामावतारी झालो लक्ष्मण अरण्य तुम्हा सवे. 14 वर्ष कंदमुळं फळ खावा लागली. 14 वर्ष उपोषण करावं लागलं. उपास तापास करावा लागले. देवा या लागे अवतार मी न घ्यायची. तू खळले कोण? शेष. ते म्हणले मला नाही, मी अवतार घेणार नाही, तुमच्या बरोबर येणार नाही, मला अवतारच घ्यायचा नाही. मग जर समजा एखाद्यानं नाही ऐकलं तर त्याला लाडा गुडाला लावायची पद्धत पहिल्यापासून आहे. ते आमचे दुकडे बाबा सचिन महाराज हे आमचे चंद्रकांत बाबा हे त्या कोकणाकडं तिकडं कोकण प्रांतामध्ये आमच्या सप्ताहाला येतात. ते एक घर होतं लाडा गुडाला लावायचं सांगतो बा तुमचंच आहे तुम्हाला सांगतो. आता समोर घर होतं आणि तिथं दररोज आम्हाला कणिक मळून मिळायचं पाकवादासाठी लागणार. मग ते असं एक पोरग होतं. तिला बिलंद ती गावात कोणाचं ऐकत नव्हतं. यायनं कणिक त्याला सांगायचं. त्यानं विचार केला यांचं रोज काम ऐकतो मोबाईलला दे नाही काही. ते म्हणलं मी नाही जात. म्हणजे का नसतो जात. मला अरे जवळ आहे घर. ते काय ते पलीकडे दिसतंय ते गट्टूचं बांधलेलं प्लॅस्टर नाही केलेलं. अरे हा ना म्हणले तिथूनच आणायचं कणिक रोज मीच आणून देतो. तर म्हणले मग जाण घेऊन या. नाही नाही तिने करी बाबाचं घरी म्हणले. हा कुत्र आहे त्यांच्याकडे लाडागुडा लावायचं. मग याईनं वापरलेली युक्ती सांगतो तुम्हाला. एकच काम ऐकन बघा. या ऐकणार ले एक काम कर. म्हणजे काय तू जाय फक्त तुला 5 रुपये देतो. म्हणले 5 रुपये
नसतो जात. याला वाटलं वार वाढवतील, वार वाढव. ते म्हणले हा 5 रुपये देतो जा. ते म्हणले नाही 5 नाही. ते लागलं पाहायला. मग त्या मागच्या आईला पाकिटे जास्त भेटायचे थोडी. यांना भेटते नाही असं नाही, पण यांचंही म्हणून सांगतो. त्यांना खर्च कमी आहे, बायको नाही, पोर नाही, एकटा जीव सदा शिव म्हणून बोललो. यांना खर्च आहे, यांना कसं साड्या लुगडी आणावं लागा, त्याला लेकरायला खाऊ आण, त्याला काय नाही मागणं पुढं. एकटा जीव. दलित बाबा तुमचं नाही बोललो मी, मागच्या सांगत. मग ती युक्ती वापरली आहे नाही सगळे नाही. हे म्हणले ऐका एक काम करू आपण, काय लाडा गुडाला लावायचं. मी कोणासाठी बोलतोय, त्या शेषाला कसं आणलं जवळ याच्याकरता युक्ती ऐका. लेकराला जर नसलंच ऐकत, लेकराला सुद्धा तीच वापरली जाते. आज भगवंत म्हणले शेषा नाही येत तू नाही. यांनी काय नादाला लावलं माहिती याला, यांनी नादाला लावलं. हे म्हणले ऐक 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 10 देतो तुला. म्हणलं नाही कुत्र आहे तिकडं. म्हणले कुत्र आहे हा. आणि ते कुत्र जर धावलं मग ते म्हणले मी फोन करून सांगतो नाही बाबाला कुत्र बांधून टाका. हा बांधून टाका. आणि मी गेल्या होती सोडून दिलं. मग अरे म्हणले ते झोंबत नाही, त्याचे दात काढलेले आहेत. हा झोंबत नाही, त्यानं गळ्यात तांगड्या घातल्या. मग याला जातच नाही ना. हे म्हणले चाल 20 रुपये घे. ते म्हणले द्या पटकन. थोडा मोठेपणा, थोडं काही जरी मिळालं, दाद्या म्हणलं, बाबा म्हणलं, आबा म्हणलं, लय कामं होत्यात तुम्हाला सांगतो. गोड बोलून होत्यात नाही तर पैशानं होत्यात. 2 कामं. भगवंत म्हणले मग तुला एक काम करतो ना मी. काय नाही ना शेषा नाही म्हणतात ना तुम्ही यायला. मग शेषा ऐका आता काय करा. मागच्या जन्मामध्ये तुम्हाला त्रास भोगावा लागला. याचं कारण काय, मागच्या जन्मामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा लहान होते. काय होते, लहान. आता काय व्हा, आता तो वडील होय बाळवता. आता तो वडील होय त्या शेषानं ऐकल्यावर शेष म्हणला हा चला मोठा मग काम तुम्हाला ऐकावं लागणार. मी मोठा झाल्यावर मोठ्याचा मानतर राखावा, मोठा हो पण अवतार घ्यावा लागणार आहे. मला 8व्या पर्यंत आणून सोडायचं. हा देव याला तरी म्हणणारा कोण आहे ऐका. तू बलराम म्हणून आणि श्रीकृष्ण म्हणून दोघं भावंडाची जोडी आहे. ऐका 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 लय गोड आहे. जन्म घ्यायला अवतार घ्यायला तयार झाली. बरं कुठं घ्यायचा अवतार म्हणले अवतार घेण्याकरता कोणाचं तरी लग्न करावं लागेल. मग कोणाचं लग्न करायचं, लग्न करण्याकरता आता मग जोडी शोधा. मग जोडी शोधायला सुरुवात केली. कोणाचं लग्न, पवित्र कुळ पाहिजे, पावन देश पाहिजे, चांगली धरती पाहिजे, सगळे काय आपण प्रमाण पाहून बसलो कीर्तनांमध्ये. फक्त आपल्याला स्पर्श करायचा, पुढे चालायचा. म्हणले काय करा, काय नाही म्हणले मग आता लग्न करावं लागेल. म्हणले कोणाचं करायचं. मग लग्न ठरलं. हा लग्नामध्ये कंसाची एक चुलत बहीण आहे. नवरदेवानं हात धरलाय. हिला 8वा होणार आहे ना. 8वा झाल्यावर मार. हिला काय, हिला मारून काय होणार आहे. 8वा होऊ दे. तोपर्यंत काय करू, तेव्हा बंदीखाने सांगितला तुझ्या दुधा कर्मी सांग बंदीखान्यात ठेव. वासुदेव देवकीला बंदीखान्यात ठेवलं. लय मोठं प्रकरण आहे. पटकन पुढे घेऊन गेलो. वासुदेव देवकीला बंदीखान्यामध्ये ठेवल्यानंतर मग मात्र आता इथं भगवंताला अवतार घ्यायचा आहे. मला तू याले तरी यारी लागे सांगायचं आहे. भगवंतानं ठरल्याप्रमाणे 1 2 3 4 6 इमारीत दुराचारी न त्याला किळसच आलेली नाही. भगवंतानं 6 मारण्याकरता वाट पाहिली. कारण 7वा गर्भ न्यायचा होता पलीकडं. 7वा जो गर्भ योगमाया नेत आश्चर्य करीत तो कुठं न्यायचा होता. नावं सुद्धा सांगितली. जसं इकडं लग्न कोणाचं लावायचे, लग्न होणार आहे ठरलंय आधी. तुम्हाला काय वाटतं बा आपण जन्माला आलो ना, आपण आज कसं चालतोय, आपण चालण्याआधी जन्माला येण्याआधी चरित्र ठरलं होतं. त्या देवाचं सुद्धा तसंच आहे. देवानं काय करायचं ही लीला आधी तयार होते, आधी मिटिंग होते. आपला सप्ताहाचे नाही का कोण महाराज घेतात. मग काल्याचा कीर्तनकार थोडा हसवणारा खेळवणारा पाहिजे.
कारण काल्याच्या कीर्तनाला दिवसा आहे सगळीकडे दिसतो, रात्री जसं असं गोड्यासारखी मोरकी लावलेली राहती, त्याला फक्त टांग्याची पाठी दिसती, दुसरं काय दिस नाही. पण दिवसाला कुठेही फिरत, तंबाट्याचे टोकरण, तंबाटे कशी काय, मग पोरगी जेवली का, मग लोणचं होतं का, कांदे कापले का, निंबाची फोड होती का, ते मीटिंग त्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगचं वर्णन नाही, लई गुड आहे. रोहिणी उदरी नेऊन घातला, रोहिणीचं उदरामध्ये नेऊन घालायचं आहे, तो 7वा गर्भाचं वर्णन नाही. ते गुड आहे प्रकरण, पण आता नाही वेळ आपल्याकडे तितकी नाही, जेवढी आहे तेवढंच वापरायचं आपण मटेरियल. चला, म्हणून त्यांनी मंदिर जरी लई मोठं बांधायचं असतं, पण टरक भराची टास असते तर कळस लहान होतो, म्हणून त्यांनी 6 मारले आणि 7वा मारणार आहे. मारण्याकरता कंसानं दरवाजाच्या पुढं द्वारपाल ठेवलेले आहेत. वसुदेव बाबाच्या पायामध्ये बेड्या आहेत. साखळदंडानं वसुदेव बाबाला बांधलंय, बाबाला बांधून ठेवलेला आहे. पाऊस सुरू झाला, रात्रीचा प्रसंग आहे, बरोबर 12 वाजायचा टाइम आहे आजचा. घड्याळ नव्हते तेव्हा, अर्धरात्र म्हणा, निमी रात्र म्हणा. मध्ये बसा, इजा पडायला लागल्या, वारा सुटला, अशी वाड्यातले लोक एकमेकाला बोलू लागले. तिथलं कडा 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 सहसा त्याचा वारा सुटला, धडा 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 गारासारखा पाऊस पडू लागला. असा पाऊस असा पाऊस असा पाऊस. एवढ्या पावसामध्ये देव म्हणला जन्म तर घ्यावा लागला. अष्टमी देवाना अवतार घ्यायचा ठरला. भगवंतानं जागा निवडलेली होती बरोबर. आता किती वाजले तुमच्या घड्याळात? 11:30. तेव्हाचा प्रसंग असंच असं, पण तो रातचा हा दिवसाचा काय फरक नाही. त्याही दिवशी असंच वाजले असते, पण घड्याळ नव्हती, अर्धरात्र होऊन गेलेली. भगवंतानं अवतार घेण्याकरता माया रचली. माया मारिला दशरथ तुझे ओझा मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. ते नवग्रह अनुकूल सर्वांचे जे वासुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा हा वंश तयासी आनंद, माझ्या कुळी गोविंद अवतरला. अवतार होणार आहे. नामदेव महाराजांनी याचं गोड वर्णन केलं. नामदेव महाराज म्हणतात, भगवंताचा अवतार होणार आहे ना, त्या अवताराच्या वेळेला भगवंतानं उदरातून जन्म घेतलेला नाही, मग भगवंताचं प्रागट्य झालेलं आहे. भगवंतानं तुमचा आमचा जन्म जसा आईच्या उदरामधून झालेला आहे, देवाचा जन्म उदरातून झालेला नाही. मग आयोनी संभव नोहे काही, आयोनी संभव नोहे काही. बाबाला सांगू लागले, बाबा ओ बाबा. बाबा म्हणले, त्यानं 6 मारले, माझ्या डोळ्यासमोर मारले, बोलू नकोस. त्यानं जर ऐकलं ना, फार दृष्ट आहे तो कंस, होईल बाळा तुला मारेल. बाबा तो मला मारणार नाही, तुम्ही एक करा, काय करा, मला इथून आता नंदाच्या नंदाच्या घराला घेऊन चला, पण साखळदंड बांधले ना बाबा, साखळदंड बांधले, मी कसा नेऊ याकरता युक्ती आहे बाबा. पलीकडे जी टोपली आहे का, म्हणले हो, टोपली उचला, मला त्या टोपलीत घाला, साखळदंड गळून जातील. उचली
घातलं साखर दंड गळले माया रचलेली होती द्वारपालाला झोप लागली बाबा बाहेर निघाले पलीकडे गेले यमुना दुथड्यावरून वाहत होती यमुना मैयाला वाटलं आता दर्शन घ्यावं देवाचं आता त्याची कारणं खूप आहे आज नाही अनेक कीर्तनामधून आपण ही कारणं सांगितले कारण एका महिन्यात 6 7 कीर्तन काल्याची करणारा महाराज म्हणजे बळ नाही पण ते देवानं दिलेलं आहे मला देतो या महिन्यात 6 काले या 6 काले पुढच्या महिन्यात 3 झाले अजून 3 होतायत होणारच आहे 1 डझन काले 2 महिन्यात होणार आहे म्हणून ते प्रकरण सगळे मी जाहीर करतो तुम्ही पत्रिका पाहायचे हो तर त्या आपण अनेक रूपानं काला सांगत आलोय आज मी मला सांगायचा हा कोण सांगायचा आहे मला याला तरी यारी लागे म्हणणारा कोण होता तो देव कोण होता तो आलाय कसा बघा हे म्हणा बोलण्यापुरता नाही तो देव दाखवला पाहिजे तो देव दाखवायचा आहे आज आपल्याला कोण आहे तो कसा होता कसा आला एक पाहिला आपण माशापासून तर गोपालकृष्णापर्यंत दुसरा बघूया धरतीवर पाप वाढलं म्हणून रडत गेली धरती त्याचा जन्म बघा कसा आहे वाड्यात बंदी खाण्यात जन्म झालेला हा म्हणणार आहे याला तरी यारी लागे याच्याकरता एवढा प्रवास करतोय विठ्ठल यमुना दुतड्या वाहते यमुनेनं जरा दर्शन घ्यावं म्हणून वरती हात केले यमुनेचं पाणी वरती आलं आणि यमुनेचं पाणी वरती आल्यावर गोपालकृष्ण म्हटले माझ्या बापाला त्रास नाभीपर्यंत पाणी आलं गळ्यापर्यंत पाणी आलं आता तोंडात पाणी जाणार आहे भगवंतानं युक्ती वापरली आपला एक पाय टोपलीच्या बाहेर काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं यमुना मातेला अंगठा लावला फक्त काय केलं युक्ती जास्त काय नाही फक्त पाण्याला स्पर्श होईल एवढा पाय बाहेर काढला आणि यमुना मातेला पायाचा स्पर्श झाला नाही चरण स्पर्श यमुना मातेनं घेतला आणि यमुना मातेनं दुभंगली घेतली यमुना माता दुभंगली पलीकडे गेल्यावर रात्रीचा समय आहे आजही जर आपण तिथं गेलो तर चित्र हेच दिसणार आहे विनेकरी बाबा आज जर पाहिलं आपण यमुनेतून पलीकडे जर गेलो तर इथून जिथून जन्म झालाय तो बंदीखाना यमुना ते नंदवाडा एवढा अंतर चालायला किमान 2 वाजणार आत्ताच्या गाड्यालाच कसा चालणारा धडधाकट असला तरी एवढाच वेळ लागणार आमच्या सचिन भाऊ सारखा तरणा पिंडा जरी असला एवढाच वेळ घेणार विनेकरी असला थोडा जास्त लागेल तिथं गेल्यावर रात्रीचा समय आहे सगळ्या गवळणी झोपल्या गोपाळ झोपलेले आहेत नंदाच्या वाड्यामध्ये नेलं नंदाच्या वाड्यामध्ये याला ठेवलं तिकडची आणली इकडे आणून कंसाला दाखवली कंसाला म्हटली माझ्या आधी त्याचा जन्म झाला हा चला पटकन ये तिथं गेल्यावर बाळ रडू लागलं गवळणी जाग्या झाल्यावर जनाबाईनं गोड अशी गवळण सांगितली जनाबाई त्या अभंगामधून सांगतात गवळणी एकमेकीला म्हणू लागल्या एकमेकीला सांगू लाग नका आता नका वाजू आम्ही घरी गेलो का मग वाजवा तर मी कीर्तनात चुकून देवा तुम्ही एवढे कीर्तन कोण ऐकलेले बाबा टाळी वाजवू कधी म्हणलं कधीच नाही काय उगा त्याने टाळ्या वाजवायच्या ते का मी निघालो 100 देऊन चाल बरं आहे नका वाजू विठ्ठल सांगून जाईल राजा तुम्हाला सगळ्याला सगळे माझ्या आजोबाच्या वयात या 2-4 पोरी सोडल्या तर सगळ्या माझ्या आज्याची एक गोष्ट सांगून जाईल कोणत्याही गुणीजनानं जर वाजवलं कोणत्याही गुणीजनानं जर गायलं आणि त्याला जर प्रतिसाद म्हणून आपण दाद दिली टाळीची तर त्या गुणीजनाला तुम्ही लाख रुपये दिल्याचं जेवढा आनंद होणार नाही ना तेवढा तुमच्या टाळीनं मिळत असतो लय त्रास घेतलेला असतो आणि लय शिळे कुटके खाल्ल्या कधी उपाशी राहावं लागतं याच्याकरता हे घाटावर जेव्हा बसायची हे वादन करणारे मी पाहिलेले आळंदीमधले आजही पहाटे उठतात हे मेलेल्या जनावराचं चामडं आहे आणि त्यावर हे जिवंत चामडं लहान वयामध्ये जेव्हा टोला बसतो ना देवा आणि नाकांच्या बाजूनं रक्त निघत आहे रक्त तेव्हा तो पक्वा जेवढा गोड वाटतो ही साधना करणं एवढं सोपं आहे त्यांनी एवढी साधना करून जर ते वाजून दाखवलंय आपण थोड्या टाळ्या वाजवायला काय हरकत आहे बरोबर ना चला वाजू नका फक्त हरकत म्हणलो मी
सांगणं काम आहे. ऐका ना देवा, आनंद तिथं उत्सव साजरा करायचा आहे म्हणून सगळ्या गवळणींनी भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यावर त्याचं स्वागत केलेलं आहे. थोडं स्वागत करायचं का देवाचं? करू ना आपण. हा, वा वा वा. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं देवाचं स्वागत करायचं. गोपाल कृष्ण आज आपल्याकडे येणार आहे आणि आपल्याला प्रसाद देणार आहे म्हणून मला तोच याला तरी म्हणणारा कोण आहे हे सांगण्याकरता एवढा प्रवास करावा लागला. ऐका ना, त्या देवाला जेव्हा गवळणी स्वागताला आल्यात आणि देवाचं स्वागत होणार आहे, देवा करता आलेल्या देवाला स्वागताला त्या गवळणी पाळण्यामध्ये घालत असतील आणि त्या गवळणी म्हणत होत्या, सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम. तिथं जन्म झाल्यावर एवढंच नाही, गोकुळवासीय सकाळी सगळ्यांनी नवे कपडे परिधान केले, ठेवणीतले लग्नामध्ये मिळालेले थ्री पीस, लग्नामध्ये घेतलेल्या पैठण्या, जुन्या म्हाताऱ्यांनी तोळबांध्या घातल्या, पायात पाटल्या घातल्या, हात भरून बांगड्या घातल्या, कपाळ भरून कुंकू लिहायलं आणि डोकं भरून पदर घेतला. आज्या नटल्या, सुना नटल्या, सासवा नटल्या, लेकी बाळी नटल्या, म्हातारे पोतारे नटले, तरणे नटले आणि सगळे नटून थटून बाहेर आले आणि मग सगळ्यांनी मिळून आनंदोत्सव तिथं साजरा केला ना. तुम्ही नाचू नका, फक्त मी साजरा करतो, तुम्ही त्या भानगडीत पडू नका नाचायच्या. मी सांगतो तसा फक्त. तिथला जो उत्सव झाला मला तो द्यायचा आहे, तो याला तरी म्हणणारा. तो जन्माला आला ना, तिथं आनंदोत्सव साजरा झाला. कृष्ण गोकुळे जन्माला, दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा होता, आनंद प्रति घरोघर. काय काय केलं? गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. हा, तिथं गुड्या तोरणे उभारले, रांगोळ्या काढल्या आणि मग गवळणी एकमेकीला म्हणू लागल्या, हे किती सांगू साजरा करत असताना गवळणी एकमेकीला म्हणू लागल्या, किती सांगू मी, काय काय सांगू, किती आनंद झाला. आनंद व्यक्त करता येईना, कधी कधी आनंद व्यक्त करता येत नाही म्हणून पोरं कीर्तनातून उठून जात्या. आनंद व्यक्त नाही झाला का मग असा काहीतरी करावा लागतो. जिथं करमलं तिथं नाही करमलं तिथं नाहीच करमलं. ऐका ना, मी पोरच होतो ना काही दिवस, त्या गवळणीला करमलं, आनंदोत्सव त्यांनी साजरा केला. आनंदोत्सव साजरा करून गोपाल कृष्णाला मात्र आता त्या गवळणी घरी यायच्या. दररोज गवळणी पाहायला यायच्या, दररोज गवळणी यायच्या, गोपाल कृष्णाला जवळ घ्यायच्या, हातावर घ्यायच्या, पाळण्यात घालायच्या, झोका द्यायच्या. गवळणींमध्ये गोपाल कृष्ण रमायला लागला, रंगायला लागला. आणि आता मात्र गोपाल कृष्ण म्हटला, ए गवळणींनो, दररोज तुम्ही माझ्याकडे येता ना, चला आता मी तुमच्याकडे येतो. रांगत रंगली
गोपाल कृष्णाला मग त्या गवळणी रांगत होता तो रांगत रंगणी चोरीतले नाही रांगत रांगत त्याच्या काय लिहिलाय मला तो द्यायचा आहे तुम्हाला तो गोपाल कृष्ण जो सांगायचा आहे तो जो म्हणणार आहे ना याल तरी यारी लागी त्याच्यापर्यंत आणून सोडायचंय बस हे बरोबर मीच जातो नाही तर त्यांच्याकडे जाऊ का मी तेवढे पोरं इकडे घेऊन येतो नाही आता सगळेच आणा तुम्ही सगळे आणा आपल्याला कालाच करायचा आहे त्यांच्याशी होणारच नाही तुम्हीच जा टाळाचा पाटा उलटा करा टाळ हातात धरा पाटा तिकडे करा पोरायला काय म्हणू नका आपले पोरं इकडेच येतील मला माहिती आहे ते फक्त गेले थोडे काम राहते उद्योग राहते तुम्हाला काम ना धंदा ना हऱ्यावर गोविंदा येतील ते त्यांचे कामधंदे आटपले का बरोबर येतील इकडे सगळे येणार पोरं पहा तुम्ही हा लाडी गुड्याना मी सगळ्यांना आणतो असतो याच्याकरता तर कीर्तनकार खर्चूच नको हा नाही तर मग ना एखादं जर म्हणलं मग नाही का स्वरातून थोडं इकडं तिकडं जर झालंच तर फक्त एवढंच म्हणलं बा हाय म्हणलं का यानं म्हणायचं आणि तू असं नको पोरं येते गोरे सांडे त्याचे पोरं पळा त्याचे आपल्याला सवय आहे दूर व्हायचं पुन्हा शेल्यात घालायचं आणि पाय देऊन हाकायचं मला चांगली जाणार चला असू द्या गोपालकृष्णाला गवळणी रांगत रंगत घराकडे न्यायच्या गोपालकृष्ण त्यांच्या घरी जायचा गोपालकृष्ण घरी जात असताना थोडा लहानाचा मोठा होऊ लागला आता मात्र गोपालकृष्ण त्यांच्या घरी गेल्यावर एक चरित्र गोपालकृष्णाचं ऐकायचंय तुम्हाला गवळणीने अशी मस्त पैकी रांगोळी काढली काय केलं रांगोळी काढली आणि गोपालकृष्णाला त्या रांगोळी बसवायचं आणि गवळणीने एक शिल्पी काढायचा होता विनेकरी बाबा शिल्पी काढलाय का तुमचा आजीनं काढला नाही कधी तुम्ही बी नाही काढला तुमच्या टायमाला नव्हतंच नव्हतं नाही तर काढलेच असते तुम्ही काय एवढी सरळ नाही पण नव्हतं म्हणून ललित बाबा गवळणी म्हणल्या बस की याच्यावर गवळण गेली घरात ताट आणायला वळायचं गवळण मध्ये गेली आणि यानं लय गोड काम केलं याच्याकडे होतं पाणी बिसलरी नाही मग गवळणनी रांगोळी काढली गवळण पटमुरी झाली यानं त्या रांगोळीवर टिंब टिंब केली आणि ते आच्छा दळ काढिले अंगणी वरे मी टिंब टिंब लावत असतो अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टिंब लावलेत मी ते टिपके नंतर सुधरून घ्या काय करायचे जास्त्यानं लावा मला काय ते संतांना शोभत मला नाही शोभत म्हणून मी नाही बोललेलं हा त्यानं टिंब टिंब केलं गवळणीला मोठा राग आला गवळणी म्हटल्या हे चांगलं नाही था आम्ही याला घरी घेऊन येतो हे टिंब टिंब करून देतात तुम्ही लहान पोर घेत नाही काढावं कोणाचं नाही पुरी नाद हा हे शाळेत जाणाऱ्या पुरी शाळेत जाणाऱ्या पुरी ज्याच्या ज्याच्या घरचे लेकरं शाळेत जाताना त्याच्या घरी कुत्र्या यायला वाटत नाही कुत्र्याचं पिलू दिसलं कुकू 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 कोणाचं शेंबडं दिसू मेंबडं दिसू येणं उचलून घ्यायचं त्याचे घेणं द्या या आणि मग त्याला यांच्या हाताची ती त्याच्या आईचे गरम हात असतात गोड आणि यांचे ती गार हात लागले का ते देत लगेच टिंब टिंब करून असंच व्हायचं असंच हसायचे ते पोरं तिथली लई मग ते गोपालकृष्ण तिथून निघायचे दुसऱ्या गवळणीकडे जायचे तिसऱ्या गवळणीकडे जायचे गावभर गोपालकृष्ण दिवसभर खेळ खेळायचे गवळणीमध्येच राहायचे गवळणी रंगायच्या गवळणी कृष्णाला न्यायच्याच कृष्णाबरोबर खेळ खेळायच्या आणि खेळता खेळता गोपालकृष्ण मात्र आता थोडेसे सरस होऊ लागले त्यांनी सुद्धा गोपालकृष्णानं युक्ती केली गोपालकृष्ण म्हणले मी याच्याकरता आलोय हे गवळणीला खेळवायला नाही नुसतं मग माझं जे काम आहे ते काम वेगळं आहे मला ज्या कामाकरता यायचं होतं दुष्टाचा सार गग बगरीट मारिले बाळपणी आवगी दैत्यखानी एक एक करून दैत्य मारलेत दैत्यखानी बुडवली आणि गोपालकृष्ण मग जरा माणसाच्या मागे लागलेत ते म्हणले काय करावं लागणार याच्याकरता या गवळणी माझ्या मागे पळायला पाहिजे या गवळणी माझ्याकडे आल्या पाहिजे गवळी माझ्याकडे आल्या पाहिजे याच्याकरता युक्तिवाद वापरावा लागेल म्हणून कृष्णानं युक्तिवाद वापरला गवळणीच्या खोड्या काढायच्या ठरल्या काय करायचं ठरलं खोड्या गोपालकृष्ण जायचे आणि गवळणींचे माठ दह्या दुधाची छांडून द्यायची इतके जोरानं फोडायची काहीच अनेक रीतीनं आपण माठ फोडलेले पाहिलेत गवळणी म्हणायची करतं कोण नेमकं गवळणींना कळलंच नाही हे तर लेकरू लहान
पण एके दिवशी गवळणीने हा सगळा चमत्कार उघड्या डोळ्याने एका गवळणीनं पाहिला. ती गवळण झोपेत होती. झोपेत असणाऱ्या गवळणीच्या घरी गोपालकृष्ण गेल्यावर त्यानं खायचं तेवढं खाल्लं, पोरायला घालायचं तेवढं खाऊ घातलं आणि गोपालकृष्णानं त्या गवळणीच्या तोंडाला माखन चोरलं. सासूनं तिच्यावर आळ घेतला. सासूनं आळ घेतल्यावर गवळण मात्र आता मग म्हणू लागली, यशोदे हे तुझं पोरग चांगलं नाही, आमच्या घरी रात्री येतो, बरं आला तर आला, आमच्या सुनाच्या तोंडाला चोळून जातो, आमच्या घरात कलह होतो तुझ्या पोरामुळं. त्यामुळे माझं तर पोरग असं नाही, माझं पोरग अगं एवढंच आहे, बाळ सगुण गुणाचे माझं पोरग तसं आहे का? सावळा गची म्हणा माझा तुम्ही मोठ्या डाल तुम्ही त्याचं लपून ठेवता त्याच्यावरच आळ घेता. माझं पोरग असल्यातलं नाही. मग गवळणी म्हणायचं आता एक काम करू ना, काय तुझं पोरग तसं नाही म्हणते, नाही माझं पोरग तसं नाहीचे. गवळणी आल्या सांगू लागल्या, यशोदा म्हणली कृष्णा उद्यापासून त्यांच्याकडे जायचं नाही. म्हणले मग नाही 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 नाही, ह्या गवळणी तुला नादाला लावतात, घेऊन जातात आणि तुझ्या चुगल्या माझ्याकडे करायला येतात. म्हणले काय केलं आई त्यांनी? म्हणले त्या सांगू लागल्या तुझं पोरग आमच्याकडे येतन खोड्या करतं, त्यानं अशी माठ फोडली, त्यानं दयाजुदाचे उल्लंघन केले, सासऱ्याच्या डोक्यात माठ फोडला, सुनाच्या तोंडाला दही चोळलं, सांगू गेले तर माझाच पप्पा घेतला, गळ्यामध्ये हात घालीत, मुखाशी मुख चुंबन घेत. हा ते काय त्यानं काय थोड्या लिहिला नाही केलेल्या. हा ते म्हणले मग माझा पप्पा घेतलं, माझ्या नवऱ्यानं पाहिलं, माझी पूजाच केली म्हणले, दुसरं काय. ते काय एवढं सोपं प्रकरण आहे का यशोदे सांगण्या इतकं? हे बघ एवढे वळ पडले तुझं ते पोरग आवर बाई. यशोदा म्हणली माझं पोरग तसं नाही, माझं पोरग तसं नाही. कृष्णाला सांगितलं कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जा आली गवळण कपटीला तो लागू नको. कृष्णा तुला वाटतं हे बघा आपल्याकडे गोड पाळणा आहे, तुला पाळण्यात घालते, तुला झोका देते, पण तू जाऊ नको. वा वा वा, त्यांच्या घरी जाऊ नको. कृष्ण म्हणला नको म्हणतात, माझ्या खोड्या सांगायला येतात. कृष्णानं मग पोरं गोळा करायची ठरली, टोळी. कृष्णानं पोरायला जमा केला. म्हणले वाकड्या पुढे गेले रे मागाचे, चला सगळे इकडे या. सगळे तुम्ही किती पंच कमिटी 6 आहे कधी, उठवा बरं तेवढे चष्मावाले बाबा ते उठून चला इकडे या. सगळे पोरं चला तुमचंच आहे, लगेच काला करायचा आपल्याला, दहीहंडी करायची. चला रे मंदिरातले इन करेल, चालना जायला ना इकडे ना, चालना सुद्धा गाड्यात माळ, मला माहिती तू खातो पितो इकडे. लाजा ते पोरं दुसरं काही नाही, त्यांना 10 खायचे, तिडे गेले फोटो निघतील आणि आपण तर हे असे, आपल्याला तर दररोज खावा लागत बा. हे असे पोरं जमा केले. हा वा, एक चपलाही सगळं आलं, पण येऊ द्या, या वर्षी तो चपला घालून आला, पुढच्या वर्षी इना घेऊन पहारा देईल. असे गोळा अशी पोराची पोळी केली, किती 3 इकडून या रे, असे गोपाल इकडून याच्या चपला काढून घ्या, आपल्या बॅग मध्ये ठेवा, आपल्या बॅग मध्ये घ्या, पूजाला काम येतील पुढे. पूजा म्हणजे आमची पोरगी लहान, ऐका असे पोरं जमा केले आणि पोराला विचारलं, पोरो हो म्हणायचं जोरात तुम्ही, पोरो हे पोरो हो म्हणाय, पोरो अरे तुमच्या तब्येती अशा कमी का होऊन चालल्या? ते म्हणले आमच्याकडे खायला नाही. वेड्या भाऊ पटकन पोरं म्हणले आमच्याकडे खायला नाही. म्हणले मग तुमचं काय हे पोट पाट एक झालं, दररोज 2 गावं हिंडतो तरी एवढी डेरी तुम्ही पारचे पटले. पोरायला जरा विचार पडला, सांगावा का नाही सांगावं, पण सारखे वारखे असल्यामुळे ते म्हणले ऐके कृष्णा. म्हणलं काय तो वाडा नंदाचा, तो काय भरलं ताटे. म्हणले दररोज याकडे घरी जातो, 5-5 पकवान, काय फुलाचे हारण, तुलाही मज्जा आहे, मला नाही. तिथला प्रसंग आहे आमचा. असं झालं म्हणले सांगावा तर लोक ऐकतील आणि मुकाटी राहावा तर कुसूच राहा. आमचं खायला भेटणार ना घरी. म्हणले मग आमचं नेता जिकायला आणि आम्हाला ते मग झालं ना सुरुवातीला, गवळे याची ताकपिरी इकडून येतं
आणि इकडून जात म्हणले मग पर्याय आहे याला. काय पर्याय आहे पुराव? तुम्हाला तब्येती माझ्यासारख्या करायच्या का? तुला असं नाही बनायचं. तुम्हाला बनवायच्या का माझ्यासारख्या तब्येती? हो म्हणा. तुम्हाला बनवायचं का? असं गोपालकृष्णाने विचारलं. पोरं म्हणले हो. पोटभर खायचं का? अशा ढेऱ्या एवढ्या होईपर्यंत खायचं का? श्रावण धरले होतो. श्रावण धरला म्हणले खायचं खायचं खायचं. मग पोट भरेपर्यंत खाणार हो. मग त्याकरता पर्याय चोऱ्या करावा लागणार. जमाल का तुम्हाला? एवढं जरी कीर्तन तू शिकले तर काय थोडे त्याच्याकरता चोऱ्या करावा लागणार. तुम्ही येणार का? एक जरी तयार झालं एका कीर्तनातलं चोरटा तरी बाद झालं. काय करायचं आपल्याला? एका कीर्तनात एक जरी चोर तयार झाला. चला चोरीची युक्ती सांगतो तुम्हाला. सांगू का? ऐका चोरीची युक्ती आहे. काय करायचं म्हणजे तुमच्या घरी नाही ना दही दूध खाऊ नाही. मग तुमच्या घरचं दही दूध तुम्हालाच खाऊ घालणार. पोरं तर म्हणले वाह लईच जमलं म्हणले. आता चला खाऊ घालणार. हा तुमच्या घरचं दही दूध म्हणले असे खिळ्याला घालून नाही उभं राहायचं. मग तुम्हाला त्याकरता उपाय आहे. त्याकरता काय करावं लागेल? गोपालकृष्णानं जो उपाय पोरांना सांगितला तुकाराम महाराजांनी आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. ललकारी गोपालकृष्णाने यांना युक्ती सांगितली. मला हे द्यायचं होतं सुरुवातीपासून. याला तरी म्हणणारा जो कोण होता ना गोपालकृष्ण हा अवतार आहे. यांना जमा केलं. सांगू म्हणून तुम्हाला या चरित्रातून एकच लीला आपण घरी न्यायची सगळ्यांना. अय दिदे मी इकडे लई खर्च केला तुम्ही मला आणायला. वसूल तर खरा हो का? त्या गोपालकृष्णानं ही गोपाळ गोळा केली. सवंगडी गोळा केली. एक लीला घेऊन जायची सगळ्याला आपल्याला तुम्हाला मला सगळ्याला. देवाच्या जर जवळ जायचं असेल ना आणि देवाचं जर व्हायचं असेल परत एकदा देवाच्या जवळ जायचं असेल आणि देवाचं जर व्हायचं असेल तर देवाच्या मागं चालावं लागेल. देवाच्या पुढे जे चालायला गेले ना खरात बाबासारखी देवाच्या मागं चालावं लागत. तेव्हा तुकाराम महाराज होत्या. देवाच्या पुढे नसते चालायचं. नाही देवाच्या पुढे चाललं की हाच आहे. लय पुढे नाही मग जरा मागं चालायचं. चला मग मागं देवाच्या यांना सांगितलं तुम्ही माया मागं चालायचं. बरं दे तुमच्या मागं यायचं. खरं आहे कृष्णा. गाव काय काय घ्यायचं आम्ही संगतीला चोऱ्या करायला. म्हणले ऐका बोराव चोऱ्या करायला 4 गोष्टी आपल्याला बरोबर लागणार. एक दोरी
म्हणले दोऱ्या का आला? म्हणले दोऱ्या सांगतोय ना तुम्हाला मी सगळं. घेतल्या का? घेऊ. दुसरं सराटे. सराटे तुमच्याकडे आघाडा आहे का रे? आघाडा बोखर. आता तुमच्याला काय माहित आघाडा? हे आघाडे राहिलेच नाही आता. तुम्ही रानातच जा नाही. हे यायला विचारा. जर ते धोत्राला लडकलं ना आणि जर पायात गुतलं ना ते सराट, अरा कातडे काढायचं ते. हे म्हाताऱ्याला विचारा धोत्रात गुतले आघाड्याचं काय काय पराक्रम. पोरं मळ्यानच जाती नाही. त्याला काय माहिती आघाडा मागाडा. ते सारखे घरी कॅन्ड्या खेळत त्याला काय विचार. त्यांची चूक नाही. चांगले दिवस आले त्यांना. आपले वाईट होते म्हणून आघाडी. तिसरं चिकन माती चाळून घ्या. माती. अजून चौथी गोष्ट खेळायच्या गोट्या घ्या. म्हणजे एकाच्यासाठी अरे आपल्याला ज्या घरात जायचंय त्या घरामध्ये जर शिंक उंच असलं तर दोरीचा फासा टाकायचा. दोरीला लडकायची. अरुंडेऱ्या थांबला. अजून जर गवळण पळालीच आपल्या माग पळाली तर गवळण पळाली सराटी घ्यायची दरवाजात फेकायची. तिच्या त्या पाताळात सराठी उतली का गवळण तिथंच पडणार. आग होणार पायाची. अजून देवा ती जर चपला घालून आली उच्चार आचार मागून अशा उच्चार राहत्या पुढून अशा म्हणले मग जर तशी आली मग म्हणले ती जर आली ना तर खेळायच्या गोट्या अशा फेकायच्या अशी सरबाडून पडणार उतानी तळा. काठी बी बरोबर राहू द्या. जर आपल्याच्यानं शिकेला हात नाही पुरला नाहीच वरती जाता आलं तर टोला मारायचा फोडायचं दही दूध खायचं. पोरं म्हणले चांगली युक्ती. चोऱ्या करायला शिकवतो चांगला आहे देव. चोऱ्या कशासाठी आहे आता जी पुढे मी सांगणार पण आता वेळ नाही पुरणार. 2-5 मिनिटात संपणार आहे प्रकार. गोपालकृष्णानं पोरांना युक्ती सांगितली. पोरं तयार झाले. गोपालकृष्ण घरोघरी जाऊ लागले. घरोघरी गोपालकृष्णानं गेल्यावर तेच करायचं जे आता सांगितलं. गवळणीचे माठ आहे. दया दुधाची माठ असायची. दया दुधाची माठ फोडायची. त्यातलं दही दूध यांना खाऊ घालायचं. उरलं सुरलं त्यांनाही खायचं. गोपालकृष्णाचा कोणताही जर फोटो पाहिला तर पुढे एक दयाचा डेरा आहे. त्यातून दही पडतंय आणि गोपालकृष्णाच्या तोंडाला लागलेला आहे माखन चोर. लय गोड फोटो आहे. माखन चोर मोबाईल वगैरे टाकला तर गोड येतो. पोरांना सगळ्यांना खायला आनंद वाटायला लागला. पोरं म्हणले देवा लय गोड आहे हो. गवळणी त्रस्त झाल्या. या गवळणी म्हणू लागल्या आम्ही एवढे माठ सुरक्षित ठेवतो एवढे सुरक्षित ठेवतो तरी बोका तर काय आपल्या घरी नाही. रान बोका कोण आहे काही कळलं नाही. मग गवळणी जाग्या राहायला लागल्या. गवळणी जाग्या राहिल्या आणि गवळणीने बरोबर पकडलं. म्हणले हा दुसरा तिसरा कोणी नाही नंदाचा पोरगा आहे. ग पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची गेल्या यशोदेला सांगायला यशोदे तुझं पोरगा लय कोड्या करतं. आमच्या घरी येतं आमच्या दया दुधाच्या नासाड्या करतात. मुद्दे मला सहित पकडून देण्याकरता गवळणीने बरेच प्रयोग केलेले आपण कीर्तनांमधून आपण काल्याच्या प्रसंगात ऐकलेले आहेत. मग आता काय केलं पाहिजे? बाकीचं काय करायचं नाही म्हणले. एक काम करा. आता ज्ञानेश्वर महाराजांना दहीहंडी आणलीचे म्हणले. हा बरं म्हणले एक काम करा. हे पोराव गवळणी आपल्या गाराने सांगायला आपल्या गावभरी यायला लागल्या. गवळणी गाराने सांगू लागल्या. आता माझी आई माझ्यावर रागवायला लागली. पोराव काहीतरी करा. म्हणले काय? आता आपल्याला हे गाव सोडायला कारणीभूत आपल्याच गावचे असणार आणि तुम्हाला म्हणून सांगू का हे एवढं ऐकूनच जाणार. जेव्हा आपल्यातले जेव्हा परत एकदा ऐका कान माझ्याकडे ठेवा एका मिनिटासाठी. जेव्हा आपल्यातले आपल्या मागं लागतील का आपल्यातले आपल्या मागं तेव्हा खरं दुःख माणसाला होतं. तुमच्या मागं तुमची भाऊकी तुमची गावकी तुमचे आजूबाजूचे जेव्हा तुमच्या मागं लागले का तेव्हा तुम्हाला जे दुःख होतं का ते कृष्णाला होऊ लागलं. आज आपण म्हणतो लय लोक मला त्रास देतात. देवाला दिलाय तुम्हाला काय नवलाय. संतांना दिला तुम्हाला काय नवलाय. त्या कृष्णाला गावाच्या बाहेर पाठवणारे त्या कृष्णाला गावातून हकलणारे परके नव्हते. आपलेच होते. नाही देवाचेच होते. देवाच्या आजूबाजूचेच होते. त्या गवळणी सांगू लागल्या. गवळणी म्हणतात यशोदे एकतर आम्हीच राहू नाही तर तुझं पोरगं राहील. काय करती? यशोदा म्हणली कृष्णा आता तू गावात थांबू नको. उद्या जाई राना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना. कृष्ण म्हणला अरे हो यशोदे उद्या गावातून बाहेर जायचंय खरं. बरं मग मी जाईल हो बाहेर.
पण मला एकट्याला नाही ना करमणार. म्हणले आपल्याकडे कुठं काम वेगळं आहे. अरे आपल्या 9 लाख गायी आहे, गायी सांभाळायच्या, हे सगळे लेकरं घेऊन जायचे. कृष्ण रानामध्ये गेला, हे पोरं बरोबर घेऊन गेला. कृष्ण म्हणला पोरं हो, गावात नाही थांबायचं आता. म्हणले मग चला आता माळ्या आपल्याला जायचं. म्हणले तिकडे जाऊन काय करायचं. कृष्ण म्हणला जे गावात करीत होतो अरे तेच काम तिकडे करायचे. सोडा आपल्या आपल्या गाया. सगळ्यांनी प्रत्येकाच्या गाया सोडल्या. गाया घेऊन कृष्ण रानात गेला. गाया घेऊन सारे गोपाल गाई गाई ठाई बहु केले वनवन. 3 दिवस लय शीन झाला. चला आता एवढ्याने एका ठिकाणी बसू, सगळे एका पंक्तीला जेवण करू. मग काही गोपिका होत्या. गोपिका म्हणल्या तू जर रानात गेला तर आम्हाला करमल का रे. कृष्णानं तिथं मुरली वाजवायची, बासरी वाजवायची. ऐकोनी धेनुचा ऐकोनी धेनुचा विसरली कामधन सासू सासऱ्याची सुखाचा विसर पडला. गवळणी अहो एवढंच नाही, कपाळाला लावायचं कुंकू त्यांनी डोळ्यामध्ये घातलं, नाकात घालायची नथनी पायात घातली. अहो गवळणी पैंजण विसरल्या, गवळणी कामधंदा विसरल्या. गवळणींना जेव्हा जेव्हा कृष्णाच्या मुरलीचा आवाज यायचा गवळणी आपल्या त्या माठ डोक्यावर घ्यायच्या. दही दूध म्हणण्याऐवजी गवळणी म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. हे लोक हसायचे त्यांना. तव तव हसती मथुरेला लोक हसायला लागले. गवळणी म्हणायच्या गोविंद घ्या, दामोदर घ्या. दही विसरल्या, दूध विसरल्या, कामधंदा विसरल्या. आता पंढरीच्या वाटेनं काही वारकरी आलेले होते बघा. फोन करायचे विसरून गेले घरी. फक्त सकाळी झोपेतून उठलं की एक फोन करायचे. आंघोळ पांघोळ झाली का दुसरा फोन करायचे. ढेप दिली का, कांडी दिली का, वासरू पाजलं का, आणि गाय पाणी पाजली का. फोन ठेवला का परत फोनच नाही. डायरेक्ट न्यायाधीच्या टायमाला फोन यायचा. गायमध्ये बांधली का, बाब्या दूध घालून आला का, तू जेवली का, फोन बंद. विसरून जायचं, विभोर व्हायचं. मला हे सांगायचं कशाला विभोर होता. आपण नसतो होते राजा, विभोर होणारी ती होती. गोपाळ विभोर झाले, गवळणी विभोर झाल्या. गवळणींना कृष्णाचा छंद लागला आणि त्या छंदामध्ये गवळणी कामधंदा विसरून गेल्या, घरदार विसरून गेल्या, पतीचं सुख विसरून गेल्या. सासू नंदा कोणी जावा विसरल्या कामधंदा. पोरं कामधंदा विसरले, कृष्णाकडे आले. कृष्णानं सांगितलं पोराओ माझ्याकडे यायचं, आपल्याला पण असं नाही. म्हणले मग पोराओ तुमच्या सारखं मला व्हावं लागणार आहे. मग गोपाल कृष्ण त्यांच्यासारखे झाले. पोरायला काय आवडतं, म्हणले पोरायला आवडतात खेळ. गोपाल कृष्ण म्हणला पोराओ खेळायचं का, म्हणले मग खेळायचं तर मग. आणि तेवढंच लागायचं त्यांना, दुसरं काय. बरं म्हणले खेळायचं असेल ना तर जुने खेळ काढू. म्हणले कोणते. विनय शेतकऱ्याच्या शेजारचे जे महाराज आहे का त्या महाराजाला विचारू जुना खेळ कोणता होता. ते महाराज सांगतील. विटी दांडू खेळ होता. तो कसा खेळला जायचा, विटी मारायची आणि इथून किती लांब गेली मोजण्याचं माप त्या काळचं होतं. आबक दुबक तिबक.
मग हे कडाचं होतं ना हे याला एक खेळ लय आवडायचा कृष्णा बरोबरचा याला खेळ कोणता आवडायचा तुम्ही सांगतो ऐका याला खेळ आवडायचा अशी दुरी लावायची भावऱ्याला आणि गर गरा खेळ बाबरा ग बाई खेळ बाबरा ते भौरे इट्या दांडू हे जुने खेळ झाले ट्रेंडिंगचा खेळ आणा ट्रेंडिंगचा म्हणजे ट्रेंडिंगला कोणता खेळ आहे म्हणलं तो क्रिकेट कृष्ण म्हणलं बरं 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 चला बारीक कोणाची म्हणलं मी घेतो बॅटिंग कृष्णाने घेतली बॅटिंग हे इकडचं होतं बॉलिंगला इकडचं होतं किप्पर इकडचे सगळे फिल्डर घेतली ना कृष्णानं बॅट पुढच्यानं जो बॉल असा टाकला आणि कृष्णानं जो का त्याला लगावला जसा चेंडू उडाला तसा यमुनेमध्ये जाऊन बुडाला आणि यमुनेत चेंडू बुडाला आणि सगळी पोरं तुम्ही जर गाडीवरून पडले ना एखाद्या दिवशी तर बोकांडी ज्याला घेतात का त्याच्या प्रतिक्रिया पहा नंतर त्याला फक्त भगवंत करून लागू नये ती कधीच तुमच्या बरोबर तुमच्या दुःखात सामील नाही व्हायचं मग पहिले फोटो काढील तुमचा ती गावच्या ग्रुपवर टाकील दुसरं ती त्याला किती लागलं पहिल्यांदा पाहून घे चांगल्या धोत्राच्या मिर्या सरळ करील काय पहिल्यांदा तुम्हाला नाही उचलायचं नाही आणि मग तुमच्या घरच्याला फोन लावेल वहिनी म्हणले बोला ना गणेश महाराज पडली जे कार्टी तिड त्याला काढायचं सोडून दिलं आणि यशोदेकडे गेले आणि यशोदेकडे जाऊन मोठमोठ्याला गाऊ लागले वाड्यापुढे आणि यशोदेला काय म्हणू लागले यशोदे तुझा कृष्ण यमुनेत बुडाला खेळत होता चेंडू फळे चेंडू उडाला ना यमुना उडाला मग यशोदा म्हणली माझा कृष्ण बुडाला हे यशोदा रडू लागली आणि तेवढ्यामध्ये शाळा सुटली आणि सगळे शाळेचे विद्यार्थी आले सगळे शाळेचे विद्यार्थी आले म्हणले कृष्ण बुडाला ना कृष्ण बुडाला पण एक उतरा ना पाण्यात एक नाही हे सगळे मजा पाहू आहे म्हणून आपल्या मित्रावर जरा विश्वास ठेवायला जरा पहा बरं जास्त्यानं कृष्णानं तुला कृष्णाची हौस केली यायनं ही पोरं कृष्ण म्हणला अरे तुम्हाला एवढं खाऊ पिऊ घातलं तुम्ही तर माग करता एक पाण्यात नाही आलं पण नसतं कसा बोलायचं नाही 5 मिनिटं सगळे विद्यार्थी बसतील आणि मग कीर्तनाची सांगता होणार आहे हे ठरलेलं गणित होतं हा मापारी सर आले का ही कॉलेज हायस्कूलचे पोरं आहे का कॉलेजचे मापारी सर तर तिकडं निंबा झाडाखाली बसले हो गाववाले ना आपण इकडे मापारी सर आमच्या गावचे आहे बरं हा आणि मग म्हणजे बाकीचे सर मा ओळखीचे नाही असं नाही पण ते गाववाले म्हणून जास्त ओळखीचे आहे विठ्ठला ऐका गोपालकृष्ण बुडाला ही वार्ता यशोदेला कळाली यशोदा आली यशोदा म्हणली कृष्णा या असं नको करत जाऊ बाबा माझं जीवाला कसं तरी होतं म्हणले मग नको कृष्णाला यशोदा सांगत होती कृष्ण काढला गेला कृष्ण कालिया मर्दन करून वरती आला कृष्णानं कालियाला संपवलं शेवटचा तो दैत्य होता तो मारला गेला कारण ते पाणी दूषित करत होता सगळे दैत्य मारले त्याचं काम संपलं पोरांना एकत्र केलं पोरांना सांगितलं आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी माझं वाक्य होतं पोराव तुम्हाला पोटभर मी देणार होतो ठरल्याप्रमाणे पोटभर द्यायचं पोरं म्हणले पोटभर खायचंय पण त्याकरता काय करावं लागणार आहे ए पोटभर खाण्याकरता युक्ती आहे गोड काय तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर देवाचं भजन करावं लागणार आहे बरं म्हणले भजन कसं असतं म्हणले आम्हाला खेळ माहित होते पण भजन नव्हतं माहित चोऱ्या माहित होत्या तू करून दाखवल्या पण भजन नाही शिकवलं मग म्हणले मी आता भजनही तुम्हाला शिकवतो गोपालकृष्णानं पोरांकडून भजन करून घेतलं आपणही सगळ्यांनी भजन करायचंय विठोबा बरं का सचिन भाऊ तुम्ही तिकडून तुमचे काही काढता सगळ्यांनी वरती हात केले सगळ्यांनी संतांचं भजन करायचं गोपालकृष्णाचं भजन करणार आहोत आपण माझ्या मागे सगळ्यांनी भजन करायचंय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
झाली. पोरं म्हणले देवा सगळं खरं आहे पण पोटाला भूक लागली. खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख नाही काय खेळायचे सुख. आता भूका लागल्या मग गोपालकृष्ण म्हणले पोरं हो भूका लागल्या बरोबर आहे पण शिवधरे आणल्या का तुम्ही. पोरं म्हणले आणल्या ना बुवा. हा मग कृष्णाने सांगितलं आता झाली आता वेळ म्हणत बरोबर कालवला गेला. आपल्याकडे कालवलाच म्हणता का शब्द. हा आपला गावरान शब्द कालवला. हा त्या कालवला गेला. या सगळ्याला काला म्हणलं गेलं. काला 3 प्रकारचा भक्तीचा आहे आणि आज आपण दहीहंडी रूपानं काला करतो. हा जीवाशिवाचा ऐक्य काला आहे. दही रूपानं भगवंत आहे. सगळ्या जीवानं त्या भगवंताला आपण शरण जायचं. म्हणून सगळ्यांनी शरण जात असताना कसं जायचं तर शरण जाण्याची रीत आहे. संताकडून देवाकडे जावं लागतं. असं परस्पर देवाकडे जाता येत नाही. मग संताकडून देवाला जायचंय तर संतांना आधी शरण गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर देव तरी हा सुलभ व पाय. देव जर पाहिजे असेल तर संतांना भेटावं लागतं. त्या संतांना शरण जायचं. संतांकडून देवाकडे जाता येतं. आमची महाराज मंडळी आमच्याकडे येऊन गेलेत. निवृत्तीनाथाचं गोड मंदिराचं काम चाललेलं आहे. महापरिसरी सगळी मंडळी आमच्या गावातली महाराज आले पण त्या दिवशी मी कीर्तनाला गेलेलो. तुम्ही येऊन गेले आमच्याकडं. तर त्या मागच्या वेळेला मी 4-5 वर्षापूर्वी कधीतरी ह्या मंदिरात येऊन गेलेलो. हा तेव्हा रात्रीचं आलेलो होतो. तुम्ही म्हणले रात्री रस्ता चुकले त्याच्यामुळे तुम्हाला लई लांब जावं लागलं. मनमाडून जाता तुम्ही नांदगाव निघाले त्यापेक्षा दिवसा म्हणजे भुराळ नाही पडायचं म्हणून तुम्ही दिवसा बोलवलं. आणि जो आनंद तुम्ही घेतला जो आनंद मलाही दिला भगवान गोपालकृष्ण तुम्हाला तो प्रसाद देणार आहे. पण प्रसाद घेण्याकरता मग बोलून गेलो. टाळी वाजवावं लागते हातानं. नामचिंतन करावं लागतं मुखानं. ज्यानं नामचिंतन केलं त्यालाच भगवंत प्रसाद देत असतो. म्हणून फक्त टाळ वाजणार नाही पखवाज वाजणार नाही गायक गाणार नाही. आपल्या हाताने टाळी वाजणार आणि ज्यानं टाळी वाजवली गोपालकृष्ण त्याला प्रसाद देणार आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. आपलं प्रमाण होऊन गेलं. सगळ्यांनी फक्त टाळी वाजवायची. प्रसाद घ्यायचा आहे ना फक्त टाळी घ्यावर हात बस वरती घ्यायची टाळी वाजवायची अजून आणि एकट्याला टाळी वाजणार आपली सगळ्याची. देव आपल्याला प्रसाद देणारच नाही दिलाच म्हणून समजा. आता हा 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 गोपाल कृष्ण असा गोपालकृष्णाचा प्रसाद आपल्याला घेण्याकरता टाळी वाजली. ही टाळी तिथं वाजली होती म्हणून इथं वाजून घेतली. सगळे देव जमा झाले स्वर्गामध्ये येऊन बसले. आणि देवांनी सुद्धा म्हटलं हे प्रसाद खायला आता तयार झालेत लोक. टाळ्या वाजवल्यात भजन झालं. आता दहीहंडी होणार आहे चला. देव निघाले. गोपालकृष्ण म्हणले पोरं हा प्रसाद तुमच्या करताय. अशा हाताच्या जाळ्या घालून किती वेळ बसणार. देव येतील देव प्रसाद घेतील त्यांना खाऊ द्यायचा नाही. मग वाकुलिया ब्रह्मदिका त्यांना प्रसाद खाऊ द्यायचा नाही. मग काय करायचं म्हणले तुमच्याकडे उपरणे आहे का म्हणले हो. तुमच्याकडे टोप्या आहे का डोक्यात म्हणले हो. अरे ज्याच्याकडे काही नसेल त्यानं दुसऱ्याचं पदर घ्या आणि त्या देवाला हाकलून लावा. तिथलं सांगतो देव माणसं व्हायला तयार आहेत. माणसं होता येईना. मासे झालेत यमुनेच्या पाण्यात जाऊन बसलेत. तुम्ही हात धुवायला सुद्धा यमुनेत जायचं नाही. पोरं म्हणले मग जेवल्यावर त्या हाताचं काय करायचं. हात पुसा टिरीवरी म्हणून ती नेकरी बाबा सगळी गगन लावते पण टिरी लावती नाही. त्याचं कारणच ते. मी त्याला विचारलं म्हणलं इकडं गण ते म्हणे इकडं नाही लावती. कृष्णानं सांगितलं तिथं हात पुसायची जागा आहे. ललित बाबा पहिले अशी इथून इथपर्यंत हात पुसायचे. आता नाही पुसती. आता टॉय लावला ते ना उघडी त्याच्यातच घेत्यात. त्या सोडून देवाला सांगितलं पोरं देव येतील त्यांना प्रसाद खाऊ द्यायचा नाही. सचिन भाऊ मग काय करा म्हणले याच्याकरता पर्याय देवांना हकलून लावा. म्हणले हकलून लावा म्हणजे आता मी करतो ते करा. मग गोपालकृष्णानं शेवटची युक्ती केली. दहीहंडी जवळ पोरं उभे केलेत. पोरं जा दहीहंडी जवळ उभे राहा सगळे उभे राहा रे. अरे चला ना उठा ना. हा सगळे सगळे अरे तुम्ही दोघं सगळे दहीहंडी जवळ गेलेत. काही अशा पुरी होत्या त्यांनी घेर धरला. पुरी उभ्या राहिल्या नाचायला. आणि गोपालकृष्णानं मात्र आता त्या पोरांना सांगितलं पोरं देव येतील बरं म्हणले हो. महिला मंडळ पुरुष मंडळी जेवढे जमले तिथले तेवढे. तिथं काही थोडे नव्हते. आजही जर वृंदावनला होत्या आपण जर पाहिलं